कुणीतरी चूक करायला लागलं, एक तर तोंडी आदेश देऊन शासनानं चूक केली की मग तोंडी आदेश असताना ते मान्य न करणं ही जिल्हाधिकाऱ्यांची चूक होती। ते कुणाची चूक आहे जर हे हे जर सोडलं तर ती चूक आमच्या मुळावर येते। मात्र निश्चित आहे ते काय KML काय म्हणते त्याच्यात पाहिलं आणि आमच्याला सांगून टाकलं इतकी इतकी चालली। अरे बाबा आम्हाला विचारा ना, द्यायची का नाही द्यायची, काय भावानं द्यायची। तुम्ही जे आदेश दिलेत, तुम्ही जे पोटतिडकीनं मांडलं, बावनकुळे साहेबांशी पाठपुरावा करून त्यांना VC लावायला लावली, तुम्ही जे मांडलं ते एकही शब्दाचा यांनी आधार घेतलेला नाही, एकही शब्द त्यांनी मान्य केलेला नाही। त्यामुळे तुम्ही सगळ्या नेत्यांनी हे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला पाहिजे। तर खोतकर साहेबांनी शिंदे साहेबांना कॉल करून तातडीनं हे आदेश द्यायला लावले पाहिजे आणि ते बोलतानाचे आदेश काल जसा व्हिडिओ व्हायरल केला किंवा जगजाहीर केला तसं केलं पाहिजे। आणि सहीचा अनांगर फिरलेला आहे ना, असंही आमचं सगळं वाटोळं झालेलं आहे। कारण की याच्यापेक्षा वाटोळं काय होणार आहे। अरे पण एक लक्षात घ्या, जसं जरंगे पाटलांचं एक काम तुमच्या मागे सुरू झालेलं आहे, आता ते किती दिवस निपटावं लागेल तुम्हाला, तर ते तसंच आमचंही सुरू होईल। सण उत्सवांचा काळ जर सोयीनं जाऊ द्यायचा असेल तर मला वाटतं या आठवड्यात निर्णय घ्यावा। नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 118 दिवस पूर्ण झाले। 2 दिवसानंतर 4 महिने पूर्ण होतील। मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी आदेश देऊनही काल आम्ही जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो तर त्यांनी ते स्पष्ट शब्दात नकार दिला। एखाद वेळेस त्यांच्या सर्व्हिस मॅन्युअलमध्ये तशी हेही असेल, पण मला एक सांगायचं की मग एक कुणीतरी चूक करायला लागलं, एक तर तोंडी आदेश देऊन शासनानं चूक केली की मग तोंडी आदेश असताना ते मान्य न करणं ही जिल्हाधिकाऱ्यांची चूक होती। ते कुणाची चूक आहे जर हे जर सोडलं तर ती चूक आमच्या काय म्हणते आमच्या मुळावर येते। मात्र निश्चित आहे काल आणखीन एक ऐकायला मिळालं, जी स्क्रिप्ट गेल्या 4 वर्षापासून ऐकतोय आम्ही पांचाळ साहेबापासून की तुम्ही लवादात जा, मला काय म्हणजे कळायलाच मार्ग नाही। ह्या मॅडम बी लवादात जा गेल्या गेल्या सांगायला लागल्या, म्हणजे नेमकं चाललंय काय। कारण की लवादात जायचं म्हणजे काय माहितीये का, वकील मंडळींच्या माध्यमातून जायचं, वेळ पैसा खर्च करायचा आणि तो जो पैसा आहे तो कशा करता खर्च करायचा, फक्त वकिलांच्या मेहनताण्यावर नसतो, ते खालून वरपर्यंत सगळी लिंक लावायला फिल्डिंग लावायला असतो। तर मग ती फिल्डिंग ती लिंक इथपर्यंत येते की काय, म्हणजे हे कशा करता सांगायला, यांना कशा करता इंटरेस्ट आहे बरं। हे लवादात जाणं सांगणं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, लवादात कुठं जायचं, छत्रपती संभाजीनगर कमिशनर साहेबाकडे जायचं। म्हणजे आता समजा एखादा शेतमाल आम्ही विकायला जालना मंडीत आणला, जालना बाजारपेठेत आणला, मग तिथल्या आडत्यांनी किंवा तिथल्या बाजार समितीनं काय सांगायचं की तुम्ही आम्ही घेत नाही, तुम्ही याला जा संभाजीनगरच्या आडतीमध्ये। आणि मग तिथं गेल्यानंतर आमच्या मालाचा नाश व्हायचा आणि त्याच्यापेक्षा कमी पैसे भेटायचे का जास्त भेटायचे नंतरचा विषय, त्याच्यावर खर्च करायचा, वेळ वाया घालवायचा आणि नंतर जे मिळतील ते मिळतील, तशातला हा प्रकार आहे। म्हणजे न्याय तुम्ही द्यायचा सोडून तुम्ही दुसरीकडे बोट दाखवता, हे साफ चुकीचं आहे। येणाऱ्या काळात काय होईल माहितीये का, चालत असतं, सत्ता तुमच्या हातात आहे, जिल्हाधिकारी म्हणून कायदा तुमच्या हातात आहे, कायद्यावर बोट ठेवून तुम्ही सांगताय, परंतु प्रत्येक गोष्ट कायद्यानं होत नसते। एखाद्या वेळेस जसं आता जरांगे पाटलांचं हे मोहळ निघालंय, ते राज्याला कुणीकडे नेईल हे सांगता येत नाही। हे जसं थांबवता आलं असतं, कुठल्या तरी चर्चेतून मार्ग काढता आला असता, ते केलं गेलं नाही। तसंच आमच्या बाबतीतही होणार आहे। तुम्हाला जर 10-20 दिसत असले, परंतु ज्यावेळेस एखादी परिस्थिती हाताबाहेर जाते आणि मग लोक संतप्त भावना होतात, त्यावेळेस सर्वसामान्य माणूसही त्या आंदोलनाशी जोडला जातो। हे आम्ही काही भीक मागायला आलो नाही, तुम्ही आमच्या जमिनी घेताय, त्या फुकट भाव घेताय, आमच्या जमिनीवर कब्जा केलाय अनधिकृत असंच म्हणता येईल। कारण की ते कायद्यानं जरी असलं तर जी पद्धत ही लँड ॲक्विजिशनची भूसंपादनाची ती साफ चुकीची आहे। कारण की तुम्ही काय तिथं बसता, तिथून बसून सांगून टाकलं, इंटरनेटवर पाहिलं ते काय KML काय म्हणते त्याच्यात पाहिलं आणि आमच्याला सांगून टाकलं इतकी इतकी चालली। अरे बाबा आम्हाला विचारा ना, द्यायची का नाही द्यायची, काय भावानं द्यायची। जेव्हा आम्ही बाजारात एखादी तुम्ही मेथीची किंवा कोथिंबीरीची जुडी घेता, त्या विकणाऱ्याला त्या शेतकऱ्याला तुम्ही विकता किंवा केवढ्याला देतो, 50च्या 2 म्हणला तर नाही 50च्या 3 दी, तर त्याला बोलता ना तुम्ही, पण इथं तर आम्हाला विचारायला तयार नाही। आम्ही जर ठरवलं ना की काय जे होईल ते होईल,
काल मी सांगितलं होतं की आम्ही मारायला बी तयार. त्यांनीही शेतकरी या नात्यानं आम्ही तुमच्याकडे काही वेगळ्या मागण्या अवास्तव मागण्या घेऊन आलेलो नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही आमच्या मागण्या, आमच्या दुःख, आमचे काय काय म्हणजे अडचणी असतील त्या मांडायला आलो होतो. त्याच्यातून मार्ग काढायचा सोडून आम्ही दुसरीकडे बोट दाखवता. म्हणजे एका न्यायालयात जायचं, त्या न्यायालयानं केसच दाखल नाही करून घ्यायची, दुसऱ्या न्यायालयाकडे बोट दाखव. बरं, सगळ्यात महत्वाचं मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळे सरकार काय करायला लागले की आता झिरो पेंडन्सी, न्यायालयातले केसेस कमी झाल्या पाहिजे, न्यायालय वेगवेगळे उघडायला लागलेत. मग आताच आपण कोल्हापूरला एक उघडलेलं बघितलं. आणखी कोणत्या तरी एक न्यायालयाची आजच्या कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच घोषणा झाली. मग कशा करता चाललंय की केसेस कमी झाल्या पाहिजे. कारण की काय व्हायला लागलं, केसेस इतक्या दिवस पेंडिंग राहत्या. त्या साध्वी आपल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांना 17 वर्ष लागले. ठीक आहे, ते काय झालं असेल तो नाही, पण न्याय द्यायला 17 वर्ष लागले. म्हणजे त्यांना निर्दोष सिद्ध केलं जरी असलं तरी त्यांना 17 वर्षाची सजा तुम्ही देऊन टाकलेली आहे. हे न्याय व्यवस्थेमुळं. आणि आणखीनही जिल्हाधिकारी परत सांगते की ते लवादात जा म्हणजे काय की आणखीन केसेस वाढवा त्या कमिशनरकडं, मग कमिशनरकडून जा हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात. म्हणजे तुम्ही न्यायालयाच्या आणखीन ताण वाढवताय का, हे मला या निमित्तानं म्हणायचं. याकडं शासनानं लक्ष दिलं पाहिजे. अशा अधिकाऱ्यांना थोडं जाब विचारला पाहिजे. आणि जो काही प्रश्न आहे आणि तोंडी, आता हे झालं काय, गेल्या 4-6 महिन्यात फडणवीस साहेबांनी एक आदेश काढून टाकला की जे क्षेत्रीय अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या खालचे जेवढे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांपासून, ते मंत्रालयात शक्यतो बोलवायचे नाही. व्हीसीद्वारे मिटिंग घ्यायचं. कारण काय केलं त्यांनी, किंवा कामही होतं, वेळ वाया जात नाही. कारण की मुंबईला जायचं म्हणजे 2 दिवस जाणार अधिकाऱ्यांचे, त्याच्यावर लाखो रुपये खर्च होणार, वेगवेगळी बिलं काढली जाणार. मग ते थांबवण्यासाठी फडणवीसांनी फार धोरणात्मक निर्णय घेतला आणि ते व्हीसीद्वारे करण्याचं ठरवलं. मग व्हीसीद्वारे करून जर हे म्हणणार असतील की ते मान्य नाही, मग यांनी त्या दिवशी सांगितलं काऊन नाही? तर हे फडणवीस साहेबांनी ह्या अशा अधिकाऱ्यांना रोखलं पाहिजे, नाही तर किमान GR काढला पाहिजे की व्हीसीद्वारे दिलेले निर्णय हे ग्राह्य धरले जावेत, किंवा मग व्हीसीद्वारे दिलेले निर्णय हे काय ग्राह्य धरण्यासारखे नसतात, किंवा आम्ही सहज बोलून गेलो, जसं बऱ्याचदा सांगतात की मी बोलण्याच्या ओघात सांगून गेलो, किंवा मला तसं म्हणायचं नव्हतं. असं काही तुम्ही केलंय का, हे क्लिअर केलं पाहिजे. आणि ह्या निमित्तानं आणखीन एक आपल्या इथले स्थानिक नेते आमदार अर्जुनराव खोतकर असतील, कैलास गोरंट्याल असतील, भास्कर आबा असतील, नारायण कुचे साहेब असतील, यांनी सगळ्यांनी मला वाटतं आम्ही तुमच्याकडे परत यावं असं तुम्ही समजू नका. कारण की आम्ही इतक्या अडचणीत आहेत. त्यामुळं या व्हिडिओला आपण बघत असाल, वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या बातम्या तुम्ही बघत असाल, तुम्ही जे आदेश दिलेत, तुम्ही जे पोटतिडकीनं मांडलं, काय बावनकुळे साहेबांशी पाठपुरावा करून त्यांना व्हीसी लावायला लावली, तुम्ही जे मांडलं ते एकही शब्दाचा यांनी आधार घेतलेला नाही, एकही शब्द त्यांनी मान्य केलेला नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्या नेत्यांनी हे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला पाहिजे. नसल ऐकत बावनकुळे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना काल जसं खोतकर साहेबांनी त्या गणपती मंडळांना लावल्या जाणाऱ्या 2,500 शुल्काबद्दल तातडीने मोबाईल लावून चालत्या गाडीतून शिंदे साहेबांनी, कारण की शिंदे साहेबांचं एक बघितलं की ते केव्हाही फोनला उचलतात. मला वाटतं खोतकर साहेबांनी शिंदे साहेबांना कॉल करून तातडीनं हे आदेश द्यायला लावले पाहिजे. आणि ते बोलतानाचे आदेश काल जसा व्हिडिओ व्हायरल केला किंवा जगजाहीर केला तसं केलं पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही दिलेले आदेश तुम्हाला मान्य नाहीत, काही विचारणा केली पाहिजे. आणि जर तुमच्या मॅन्युअलमध्ये, तुमच्या कायद्यात, तुमच्या शासनाच्या संहितेत जर असेल की काही आदेश जे तोंडी का होईना पण जे रेकॉर्डेड आहेत, जे कुठल्या तरी माध्यमातून दिलेले, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल, मोबाईल असेल, दूरध्वनी असेल, याच्या माध्यमातून दिलेले असतील, ते मान्य केले पाहिजेत. या पद्धतीनं आपण जाहीर केलं पाहिजे, तरच हे अधिकारी आम्हाला जुमालतील. नाही तर आणखीन आम्ही तर बसायला तयार आहे. आमचं काय झालंय माहितीये का, आमच्या असंही अनांगर फिरलेलं आहे ना, असंही आमचं सगळं वाटोळं झालेलं आहे. तर आणखी याच्यापेक्षा वाटोळं काय होणार आहे? त्याच्यामुळं आम्ही आणखी 4-6 महिने बसायला तयार आहे. पण एक लक्षात घ्या, जसं जरांगे पाटलांचं एक काम तुमच्या मागे सुरू झालेलं आहे, आता ते किती दिवस निपटावं लागेल तुम्हाला, तर ते तसंच आमचंही सुरू होईल. ते जर लावून घ्यायचं नसल, सण उत्सवांचा काळ जर सोयीनं जाऊ द्यायचा असेल, तर मला वाटतं या आठवड्यात निर्णय घ्यावा. नाही तर कालच आम्ही सांगितल्याप्रमाणे महाराजांनी सांगितलं, मी सांगितलं, अनेक शेतकरी जी बाधित जमीन आहे, आम्हाला आता बऱ्याच लोकांना काय झालं, एकाचे 2 घरं झाले, आम्हाला घरं बांधायला जागा नाही, आम्हाला घरं बांधावी लागतील.
मला गायींचा गोठा बांधावा लागतील, अनेकांना विहीर घ्यावी लागणार आहे, अनेकांना शेततळं करावं लागणार आहे, तर आम्ही त्या बाधित जमिनीत करू आणि नंतर मग जमिनी ताब्यात घ्यायची वेळ आल्यावर काय परिस्थिती होईल हे लक्षात घ्या. त्यामुळं बाकीचं सगळं सोडा, आता लोंबकळत लई झालं, हे भिजत कोंबडं वाळवायला टाका आणि प्रश्न मार्गी लावा.